सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. नमस्कार, मी विकास मेघे. विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज महासभेमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत बांधकाम असेल, त्यांना चुकीच्या पद्धतीने परवानगी असतील, या सगळ्या तक्रारीचा पाऊस जो आहे नगररचना विभागाचे अधिकारी सोमनाथ केकान यांच्याबद्दल ज्या भाजपच्या नगरसेवक असेल किंवा सत्तेधारी असतील किंवा विरोधकांनी आणि कंप्लेंट जे आहे ते आयुक्तांकडे पण केल्या होत्या. मात्र काय केकान यांची मात्र जे वरहस्त आहे नगररचना विभागाचे अधिकारी असल्यामुळे नगर विकास विभागाचे, मात्र त्यांना कोण काय करत नव्हतं. अखेर महासभेने हा ठराव घेतला आणि त्यांना मूळ विभागात पाठवण्याचा निर्णय जो आहे तो महासभेमध्ये घेतला. आपल्यासोबत महापौर सुजाता पाटील आहेत. खरं तर हा निर्णय आधीच व्हायला अपेक्षित होता. अशा प्रकारचे बेशिस्त अधिकारी या महापालिकेत काम करतायत, चुकीच्या पद्धतीने परवानगी दिल्या जात आहेत. तरी आज हा शेवटी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. सगळं नवी मुंबई लुटलं या अधिकाऱ्यांनी. असा निर्णय महत्वपूर्ण घेतलेला आहे. नक्कीच आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ज्या म्हणजे नागरिक राहतात त्यांच्या जसं घरांचा प्रश्न आहे की ते कायम व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं, तसंच त्यांच्या जीवाशीही खेळ होऊ नये असंही प्रत्येक नवी मुंबईतल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचंही तशीच मानसिकता आहे. आज जो विषय सभागृहात घेतला गेला आणि त्यानंतर LTTPचे अधिकारी केकांजी त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने त्यांनी ओसी दिलेले आहेत तर ते कुठेतरी नियम डावळलेले आहेत आणि त्यांच्या तोंडूनच हे वधवून घेतलेलं आहे सभागृहात. त्यांना स्पष्टीकरण पण सांगता आलं नाही. ज्या मूळ विभागाचे डिपार्टमेंटचे अधिकारी आहे सगळे जेव्हा भाजपच्या नगरसेवक आरोप करतात मूळ असे करणारे, मग त्यांना मूळ विभागामध्ये पाठवण्याची आवश्यकता भासू लागली का? नक्कीच. आता त्यांचं ते आपल्या इथं जे आलेले आहेत ते आपले अधिकारी नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मूल विभागात जाऊन त्यांच्यावर चौकशी होईल. त्याच्यानंतर जो त्यांना डिसिजन घ्यायचा तो घेऊ द्या. पण आपल्या नवी मुंबई शहरात ज्या अधिकाऱ्याला आपल्या शहराविषयी काही आस्था नाहीये अशा अधिकाऱ्याला इथं ठेवण्यात काही अर्थ नाहीये. कारण त्यांनी ह्या नैवेद्य सोसायटीला जशी ओसी दिलेली आहे चुकीच्या पद्धतीने तशा आणि शासन परत त्यांना म्हणा इथं ठेवा. शासनाने जर निर्णय घेतला तर मग आपण काय करायचं? इथं महासभेचा डिसिजन असणार आहे. शासन जेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता तेव्हा शासनाने त्यांना आपल्यावर थोपवलेलं होतं. आता जी चुकी शासनाने त्यावेळी केलेली आहे ती आपण आता परत होऊ देणार नाहीये. पुरुषोत्तम जाधव जे आहेत फायर ब्रिगेडचे अधिकारी त्यांना मात्र चौकशी केवळ करणार आहेत. मूळ ते दोषी आहेत, त्यांच्या भरत नका त्यांनी इतके गंभीर स्वरूप आरोप करे. खरं तर त्यांना निलंबन करणं अपेक्षित होतं, मात्र तसं काही घडलेलं दिसत नाही. प्रथम दर्शनी या सोसायटी विषयी जेव्हा नखाते साहेबांनी हा विषय घेतला तेव्हा फायरचे अधिकारी जाधव हेच दोषी आहेत असं म्हणजे निदर्शनात आणण्यात आलं. पण तेव्हा आपण तो विषय स्थगित ठेवून पूर्ण महिनाभर या विषयावर चौकशी केली आणि चौकशी अंती सर्व जे सोर्सेस प्रत्येक ठिकाणी जात होते ते केकांजींकडे जात होते. आणि ज्या पद्धतीने आता जाधव जे आहेत तेही जबाबदार आहेत या गोष्टीला, त्यांनी NOC दिलेले आहे. पण त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे की त्यांना कशा पद्धतीने जबरदस्तीने ह्या NOC द्यायला लावलं आणि त्यांनी तात्काळ त्या NOC मागे घेतलेला आहे. इव्हन हा विषय जो आहे या सोसायटीचा तो आपल्या हायकोर्टामध्ये म्हणजे प्रलंबित विषय आहे आणि ह्या संदर्भात OC देऊ शकत नसतानाही त्या OC दिल्या गेल्या. आणि आज तिथं राहणाऱ्या जेवढे जे नागरिक आहेत त्यांचा जीव कुठेतरी वेठीस धरल्यासारखा होतोय. कारण त्या जे GR सांगतंय की 2 स्टेअरकेस आणि एक फायर एक्झिट होणं, एक लिफ्ट असणं गरजेचं आहे. कारण म्हणजे दुर्घटना एखादी घडली तर तेव्हा त्या गोष्टींची आवश्यकता असते. मग असं सगळं असताना ही सोसायटी आणि ह्यासोबत आणखीन किती सोसायट्यांना अशा पद्धतीने ओसी दिले गेलेलं आहे तर हे जाणणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि आता ह्या सोसायट्यांचं काय असा प्रश्न बऱ्याच जणांना विरोधकांना असं वाटलं की आम्ही ते सोसायटीत तोडावी का, त्याच्यावर तोडक कारवाई घ्यावी का असा प्रश्न येतो. तर सोमनाथ केकांना वाचवण्यासाठी शिवसेना नगरसेवकांची केवळ आणि धडपड सुरू होती. म्हणजे त्याचे पापेकरी ते आहेत शिवसेना नगरसेवक.
त्यांची मानसिकता का काय हप्तेवाले आहे? आहेत की ते विरोधकांची मानसिकता काय आहे काय ते मी सोमनाथ सांगू केकाल शकत त्यांना नाही. हप्ते देत होते शिवसेनेच्या ते नगरसेवकांना, आता तुम्ही ते वर त्यांना देत प्रश्न होते, यांना पण विचारला- देऊन टाका. नाही ते त्यांना प्रश्न विचारला तर ते सांगतील की हप्ते देत होते की त्यांचा वरदहस्त आहे. हम्म. मग आमचा विषय इतकाच आहे की हम्म. कुठलीही जी वास्तू जिथं आपले नागरिक राहतात ती कधीही तोडावी नाही, त्याच्यावर काहीही तोडक कारवाई होऊ नये. पण जर त्यांना ओसी चुकीच्या पद्धतीने दिले तर ते जे त्यांच्याकडून चुकी झाली ती दुरुस्त करण्यात यावी. तिथं एक स्टेअरकेस आहे, ते कशा पद्धतीने 2 स्टेअरकेस तिथं करण्यात येईल आणि अशा पद्धतीने किती सोसायट्यांना ओसी दिल्यात त्यांनाही प्रवाहात आणून त्यांनाही त्या पद्धतीने कसं प्रॉपर करण्यात येईल हे बघण्याची खऱ्या अर्थाने आता आमची तयारी आहे. सुजिता पाटील होत्या, त्यांनी आपल्या महापौर आहेत, त्यांनी सगळ्या प्रश्नांना उलगडा सांगितलेले आहे. कशा प्रकारे चौकशी केली पाहिजे, नगर विकास विभागाने केलेले पोलखोल अखेर महासभेमध्ये ती करण्यात आले आणि अखेर त्यांना मूळ विभागामध्ये पुन्हा एकदा सेवेत पाठवण्याचा निर्णय महत्वपूर्ण घेतलेला आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.